तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल पवार आणि हा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. काय आहे, माझे मित्र मस्ती करत आम्ही पैठणला चाललो आहे. आता आमची मजा बघा, रस्त्याने खूप एन्जॉय करत निघू लागलो आम्ही. हे तिघं माकडं आता यांना काय बोलावं, खूप कॉमेडी मित्र आहे माझे. तर हे बघा, आम्ही पैठणला आलो. हे डॅम इथून आम्हाला दुरूनच चमकला आलं. हा बघा मित्रांनो, तर डॅमचे दरवाजे किती किती खुललेले आहेत. वा. तर गाईस 18 दरवाजे खुललेले आहे आणि मी शायनिंग मारत थोडंसं मित्रांबरोबर आलो खाली डॅम बघायसाठी. डॅमचा आवाज ऐकून आम्ही एवढे एक्सायटेड झालो, आमची धमाल मस्ती अजून थोडीशी वाढली. तर गाईज आम्ही खालचा व्ह्यू बघून खूप मस्ती हसी मजा करत आता आम्ही डॅमवर जायची गोष्ट करत होतो. तेवी तोंड धुवायची आणि माझा मित्र डुबकी मारायचा विचार करत होता. गड्ड्या बिड्ड्यात टाकू नको रे भैया, गाडी घेऊन टाक. उसाचा रस पण त्यांना द्यायला 2 रुपयाची पोंगी हातात. आता काय करावं, मैत्री डेंजर आहे. मैत्रीमध्ये 2-3 रुपये कॉम्प्रोमाइज करावं लागतं आम्हाला. रसापासून तर 2-3 रुपयाचे पोंगेले. आम्ही आलो होतो खाली नाथसागरच्या पाण्याला शिव्यासाठी आणि त्याचं थंड पाणी हातावर घेऊन तोंड धुवायसाठी. माझे मित्र येड्यावानी पाणी ते तोंडच धुवू लागले, पण मला भीती वाटते म्हणून मी जास्त जवळ नाही गेलो. अर्जुनला आला तोंड धुताना, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेले आहे. तुझ्या मम्मीलाच दाखवत थांब. दाशिन वाहून दाशिन धुटला ना भैया, अर्जुन भैयाने तोंड धुटला ना भैया. भावेश तू नको जाऊ, एकुलता एक येत आहे मम्मीला. एन्जॉय मारायची. बरं बरं ठीक आहे चालेल. हे बघा आमचं ज्योताईचं पोरगं. नाथसागरच्या जवळ बसून एकदम मन प्रसन्न झालं. थंड थंड गार वाटत होतं आणि भीती पण वाटत होती एवढ्या जवळ बसून. सरक बाजूला आहे अर्जुन. थांब 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 ना, यांचं प्लॅन होते ना एकदा. भाऊ तुमच्यातलं एक बी होऊन गेलं मी जिम्मेदार नाही. फोटो काढ एक फोटो. आली मग आवाराहू डुंग 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 आवाराहू डुंग 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 डुंग. फायनली गाईस, तर आम्ही रस प्यासाठी म्हणूनच घेतलं. रोहित भाऊ पंचायत आणायला त्यांच्याकडून आम्हाला टीप भेटली, बाकीचे सगळे चिल्लरवाले आलते. तर आम्ही आता रोहित भाऊ. तर गाईस आम्ही गाडीकडे चाललो आहे. तर आज आम्ही स्विमिंग पूलवर कुठं चाललो, नदीवर चाललो. कुठं चाललो पोहायला, चल कुठं चाललो गाईस सांगा ना. ए रोहित, इंट्रोडक्शन. पैठणला तर आलो, पण आपण कुठं चाललो ते सांग ना. आंघोळ करा हे बघा. कुठं चाललो आपण रोहित? स्नान करायला. स्नान करायला चाललो का? शाही स्नान. ओके ओके गाईस, तर आम्ही आंघोळ करायला चाललेलो आहे धरणामध्ये कोणत्या तरी. तर रस प्यायला ये म्हणते माय अर्जुन पोंगे खाली तर खाली खाली. अरे नाही मारत रे, याला मार रे, हात लाव म्हणते तुम्हाला. हा तिथं निघालो समोर. तर डॅम पासून खाली आल्यावर आम्ही समोर निघालो. मित्रांना आंघोळ करून नव्हते आलेले घरून, तर त्यांना आंघोळीसाठी आम्ही गेलो. तो बाबाला रस्ता विचारत आम्ही थांबलो. मग रस्ता सापडला आम्हाला, मग आम्ही समोर गेलो. तर हे आम्ही आलेलो आहे सध्या जिथे आष्टी हवा होते तिथे. तर अर्जुन आणि भावेशला आम्ही तिच्या मैत्रिणीसाठी झुमका घेताना पकडलं. यांच्याकडे कानातले घ्यायसाठी पैसे पण नाही का, पार्किंगचे 10 रुपये द्यायसाठी पैसे नाही काही. हे बघा 2 पोरी समोरून चमकल्या. तर माझ्या मित्रांची स्टाईलच चेंज झाली त्यांची चालायची. तर त्यांच्या आंघोळीसाठी आता चालले होते, पण आता त्यांना
फोटोशूटच्या पोरींना बघून एकदम स्टाईल मारणं चालू केलं. माफ करू नका एवढला. तर मंडळी आम्ही आंघोळ करून बाहेर आलेले आहे. तर सध्या एन्जॉय करून एकदम ओकेमध्ये आंघोळ झाला. तर गाईज आम्ही आता सनसेटमध्ये फोटोशूट करायसाठी आम्ही रेडी आहोत. माझा मित्र केस जमवत मग आम्ही निघालो समोर. फोटोशूट झाल्यानंतर दिवसभर एवढं फिरून आम्ही 99 रुपीजमध्ये जेवायसाठी पैठणमध्ये थांबलो. आम्हाला पहिले वाटलं खूप पाचट जेवण असेल पण खूप भारी होतं. वरम भात एकदम पोळी बिळी एकदम पद्धतशीर होतं. एकदम तर आम्ही हॉटेलमध्ये जेवल्यानंतर थोडं इकडं फिरलो. पेंटिंग राधाकृष्णाची नंतर निघालो घरी जाणार. आम्ही निघालो जर समोर. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आणखीन व्हिडिओसाठी कमेंट करा. थँक्यू सो मच गाईज. बाय. गुड नाईट.